छोले, पनीर आणि राजमा सगळं काही विसरून जाल जेव्हा तुम्ही बनवाल माझ्या पद्धतीने हॉटेलसारखी सोयाबीनची चमचमीत भाजी। आज आपण ही सोयाबीनची स्पेशल भाजी अगदी बाजारात न जाता कोणतेही साहित्य विकत न आणता घरच्या साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने आणि तेवढीच टेस्टी अशी बनवणार आहे की जी खाऊन खाणाऱ्याचं मन अजिबात भरणार नाही आणि ज्यांना आवडत नाही तेही आवडीने नक्की खातील। तर यासाठी इथे मी अर्धा वाटी सोयाबीन घेतलेले आहेत आणि ते आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये व्यवस्थित मीठ घालून शिजवून घ्यायचे आहेत। एक 2-3 मिनिटं आपल्याला याला छान उकळी येऊन द्यायची आहे। सोया चंक्स शिजवताना इथे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता आपले हे सोयाबीनचे चंक्स शिजून होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। तर याच्यासाठी वापरला जाणारा हा खास मसाला आपण कमीत कमी साहित्यामध्ये आणि तेवढाच टेस्टी बनवणार आहोत। तर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे, एक मोठा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 कांदे घेतलेले आहेत, बारके आहेत त्याच्यामुळे मी 2 घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर मोठा कांदा असेल तर एक मोठा कांदा घेतला तरीही तो पुरेसा आहे। आता याचे बारीक असे काप करायचे आहेत। कांद्याचे बारीक काप इथे करून झालेले आहेत। आता इथे आपल्याला खोबरं घ्यायचं आहे। तुम्ही इथं ओलं खोबरंही वापरू शकता। अगदी तुम्हाला जर आवडत नसेल तर खोबरं स्किप केलं तरीही चालेल, परंतु याला अगदी वेगळी टेस्ट येण्यासाठी इथे मी खोबऱ्याचाही वापर केलेला आहे। एकदम चविष्ट बनतं। तुम्हीही इथे खोबऱ्याचा वापर जरूर करा, ग्रेव्ही एकदम चविष्ट बनते। खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि इथे तुम्ही बघत असाल सोया चंक्स आपले शिजून तयार झालेले आहेत। एक 3 ते 4 मिनिटं लागतात। आता आपण इथे 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेला आहे आणि आता बाकी जे मसाले आपण करण्यासाठी कांदा वगैरे चिरलेला होता तो याच्यामध्ये आपल्याला छान असा लालसर परतून घ्यायचा आहे। तर कांदा, खोबरं आणि जे बाकी मसाले आपण वापरणार आहोत ते सगळे आपण भाजून घेणार आहोत। भाजल्यामुळे मसाल्याची चव ही छान लागते आणि कच्चा लागत नाही मसाला आणि भाजीची जी ग्रेव्ही आहे ना ती एकदम चविष्ट बनते। तर इथं कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे ज्यामुळे कांदा हा लवकर शिजतो। इथे आता कांदा पूर्ण लाल झालेला आहे आणि आता आपण हा कांदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। अगदी कमी वेळात आणि अगदी घरच्या साहित्यात, कुठेही वेगळं साहित्य आपण इथं वापरलेलं नाही आहे। कमीत कमी साहित्यात चविष्ट भाज्या जे पण इथे बनवत आहोत। तर हा सगळा कांदा मी इथे काढून घेतलेला आहे। त्यानंतर जे आपण खोबरं कापून ठेवलेलं होतं ते खोबरंही या तेलामध्ये आपल्याला थोडंसं 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण 1 चमचा तीळ घेणार आहोत। इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि ते तीळही आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत। तर तीळ भाजताना इथे आपल्याला तेल टाकायची गरज नाही आहे। जेवढं कढईला तेल लागलेलं असेल तेवढं तेल या तिळासाठी पुरेसं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा तेल आपण इथं वापरणार नाही आहोत। तर हे जे तीळ आहेत तेही आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत। एकदम उडायला लागले ते की आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे। तीळ इथे माझे भाजून झालेले आहेत, लालसर रंग आलेला आहेत आणि एकदम तडतडायला लागलेले आहेत। तर या स्टेजवर मी आता गॅस बंद करत आहे आणि आता हे तीळही आपण या मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आहेत। अगदी नेहमीच्या वापरातले मसाले आहेत, कुठेही वेगळे मसाले मी जास्त इथे वापरलेले नाही आहेत। त्यानंतर भाजलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि आता इथं 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर चिरलेला टोमॅटो इथे टाकायचा आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता फाईन अशी पेस्ट मी बनवलेली आहे। तर या पद्धतीने आपल्याला इथं हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे। आता आपण फोडणी करायला घेऊया। तर इथं मी एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण इथे कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे केलं तरीही चालेल आणि आता याच्यामध्ये हा सगळा मसाला आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर हा मसाला आपल्याला व्यवस्थित 2-3 मिनिटं असाच परतून घ्यायचा आहे या तेलामध्ये आणि 2-3 मिनिटं झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये आता इतर मसाले घालायचे आहेत। तर इथे सगळ्यात आधी मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे
त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा चणा मसाला वापरलेला आहे. तुम्ही इथं छोले मसाला, राजमा मसाला, इतर कोणताही मसाला अगदी काही नसेल तर गरम मसाला वापरला तरीही चालेल. माझ्याकडे चणा मसाला होता त्यामुळे मी तो इथे वापरला आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला कांदा लसूण मसाला वापरायचा आहे. जी रोजच्या भाजीसाठी आपण चटणी वापरतो तीच चटणी याच्यामध्ये आपल्याला वापरायची आहे. ही चटणी वापरल्यामुळे जी भाजीला चव जी येते ती एकदम अप्रतिम भाजी लागते. त्यामुळे आवर्जून हा कांदा लसूण मसाला याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आणि आता हा सगळा मसाला तुम्ही बघत असाल त्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला कंटिन्युअस असा चमच्याने हलवायचा आहे, जेणेकरून मसाला कढईला चिकटणार नाही. तर 5 ते 7 मिनटं लागतात व्यवस्थित मसाला भाजायला. आणि महत्त्वाची ही स्टेप आहे, मसाला आपल्याला व्यवस्थित भाजायचा आहे. मसाला जर कच्चा राहिला किंवा कमी भाजला गेला तर मात्र भाजीची चवही बदलू शकते. आणि चविष्ट भाजी करण्यासाठी एवढी मेहनत तर आपल्याला घ्यावीच लागेल. तर इथे मसाला हा मी 5 ते 6 मिनटं किंवा त्याहून थोडासा जास्त वेळ लागेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा, परंतु व्यवस्थित असा मसाला इथे भाजून घ्यायचा आहे. तर मसाला भाजून झाल्यानंतर इथे मी पाणी टाकलेलं आहे. तर पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, तुम्हाला किती ग्रेव्ही कमी जास्त पातळ कशी हवी असेल त्याप्रमाणे इथं पाण्याचं प्रमाण घ्या. आणि आता त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि जे सोया चंक्स आपण काढून ठेवलेले होते त्याचं सगळं पाणी जे आहे ते मी पूर्ण काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर हे सोया चंक्स मी आता या ग्रेव्हीमध्ये टाकत आहे. तर पातळ ग्रेव्हीमध्ये जेव्हा आपण सोया चंक्स टाकतो तेव्हा त्याची जी ग्रेव्ही आहे ती छान अशी त्या चंक्समध्ये ॲब्झॉर्ब होते आणि चविष्ट भाजी अशी तयार होते. तर मस्तपैकी 5 ते 7 मिनटं याला छान असं शिजवून घ्यायचं आहे, ज्यामुळे यातले जे मसाले आहेत ते छान असे शिजून निघतील. तर अर्धं झाकण ठेवून मी ही आता ग्रेव्ही शिजवलेली आहे. तर तुम्ही आता बघत असाल 5-6 मिनटांनी छान असा तेलाचा तवंग याला सुटलेला आहे आणि मस्त अशी ग्रेव्ही इथं बनवून आपली तयार झालेली आहे. एकदम चविष्ट अशी भाजी इथे कमीत कमी वेळामध्ये आणि हॉटेलपेक्षा टेस्टी म्हटलात तरीही चालेल अशी ही सोयाबीनची भाजी आपली इथं तयार झालेली आहे, जी मी इथे सर्व केलेली आहे. तर इतकी साधी सिंपल रेसिपी आहे. काही टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा. मसाला जो आहे तो अगदी कमीत कमी साहित्यात घरीच बनवलेला आहे, त्यामुळे एक्स्ट्रा मसाल्यांची इथं गरज पडलेली नाही आहे. तर ही भाजी तुम्हीही नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. आणि सारिकाच देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.